शिक्षण महर्षी पतंगराव कदम यांना भावपूर्ण अभिवादन। सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली येथील काँग्रेस भवनात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, शिक्षण महर्षी, कडेगाव पलूस मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सांगली मिरज कोप्पाड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेशजी नाईक आणि इंटकचे अध्यक्ष डी.पी. बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण केला। यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेश नाईक म्हणाले की पतंगराव कदम साहेबांनी सामान्य माणूस, गोरगरीब आणि कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर समाजसेवा केली। गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, कॉमर्स कॉलेज, लॉ कॉलेज यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या। विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारून उच्च शिक्षणासाठी त्यांनी मोठी मदत केली। तसेच स्पर्धा परीक्षांसाठीही विविध उपक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली। सामान्य नागरिकांना आजारपणाच्या काळात चांगले आणि परवडणारे उपचार मिळावेत म्हणून भारती हॉस्पिटलची स्थापना करून त्याच्या शाखा महाराष्ट्रभर सुरू केल्या। एसटी महामंडळाचे संचालक असताना ग्रामीण भागातील लोकांचा विचार करून अनेक सवलती जाहीर केल्या। खेड्यापाड्यात बस सेवा पोहोचवून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पासेस उपलब्ध करून दिले। सहकार क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान देत साखर कारखाने, दूध डेअरी, सूतगिरण्या तसेच लहान मोठे उद्योग उभारून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठा वाटा उचलला। महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पतंगराव कदम साहेबांचे नाव घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही असेही नाईक यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मौलाली वंटमोरे यांनी केले। यावेळी अजितराव ढोले, सचिन चव्हाण, विश्वास यादव, मोफित कोळेकर, गणेश वाघमारे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, प्रदीप कांबळे, नंदकुमार कांबळे, नामदेव पठाडे, आर्यन लाड, शरण सर्वोदय, सिद्धाराम गणाचारी, प्रकाश बर्डोले, दीपक ताटे, विवेक नाईक, मखदूम चाचा, अल्लाबक्ष मुल्ला, राहुल शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्याच्या फांद्या असतील, आज दुबईपर्यंत असतील, अख्खा देशापर्यंत त्यांनी हा कॉलेजचा बसा नेला। मला एवढं सांगण्याचं महत्त्वाचं आहे की जेणेकरून मी थोर का म्हणतो आणि सिंपल थिंकिंग म्हणजे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेली माणसं म्हणजे डॉक्टर पतंगरावजी कदम। जिल्हा परिषद पंचायतच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये 10-15 दिवस आम्ही अगोदर बंगल्यावर असताना कामकाज चालू असलं तरी पण जातीनं साहेब आम्हाला जेवला का नाही, कुठला कार्यकर्ता उपाशी राहिला का, काय खाल्ला काय नाही खाल्ला याची विचारपूर्वक चौकशी करायची। एखाद्या साहेबांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ज्यावेळेस एसटी महामंडळाचे संचालक झाले 69 साली त्यावेळी मी सांगली बोलावतो। साहेब सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस साहेब एसटीमध्ये संचालक म्हणून सांगली डेपोमध्ये प्रथम आले त्यावेळी त्यांच्याकडे फोर्ड गाडी होती, काळ्या कलरची फोर्ड गाडी होती आणि साहेबांचा ड्रेस जर तुम्ही पाहिला तर विद्यार्थ्यांची तिथपर्यंत होती आणि साधं सिंपल। परंतु एसटीमध्ये जे कर्मचारी साहेबांनी सर्व्हिसला लावले त्याला लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं। खाकी छड्डी घातलेली पोरं एसटीमध्ये सर्व्हिस लावलेले आणि एसटीच्या कर्मचाऱ्यावरती एवढं त्यांचं अतोनात प्रेम होतं की कुठलाही कार्यकर्त्याने साधा फोन जरी केला तर ते लगेच त्याचं काय काम आहे ते बघणार आणि विभागनंतराला किंवा आपल्या एमईला फोन करून सांगणार की हा कर्मचारी हा माझा आहे, याला कुठल्याही प्रकारचा त्रास होता का म्हणून त्याचं काम काय आहे ते बघा आणि प्रामाणिक करा। दिल्लीपर्यंत बाहेरच्या प्रदेशात सुद्धा त्यांनी भारतीय विद्यापीठ स्थापन करून आपला एक वेगळा ठसा निर्माण केला। एका छोट्याशा जागेमध्ये पुण्यामध्ये त्यांनी भारतीय विद्यापीठची स्थापना केली आणि ती भारतीय विद्यापीठ आज जगामध्ये अत्यंत नावलौकिक असं आलेलं आहे। आपण सांगून
कदम साहेबांची ऐकली कुणाला नाही असं नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली. कैलासवासी पतंगराव कदम साहेब गेले, आपले नेते मदनभाऊ पाटील गेले, आर पाटील गेले. त्यामुळे जिल्ह्याची म्हणावी तशी जी प्रगती पाहिजे होती ती एकदम थांबली आणि राजकीय पटलावरचे आपली सांगली थोडी बॅकफुटला गेली. ही नेते अशी होते की राज्यात कुठेही गेलं तर यांचे नाव सांगितलं तरी आपली कामं होती. असे पतंगरावांचं काम होतं. पतंगरावांचं शैक्षणिक क्षेत्रात, मंत्रिमंडळात, शेतकऱ्यांच्याबद्दल, कोऑपरेटिव्ह सेक्टर कुठल्याही क्षेत्रात गेलं तिने आणि तिथलं सोनं केलं तिने. सगळ्या गोरगरिबांना आज सकाळीच कडेगावला गेलो. कडेगावला त्यांच्या समाधीस्थळावर लोकांचे लोंढे येत होते. हे बघितलं कदम साहेबांचं काम किती मोठं आहे. जे कित्येक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून देतो. 10,000 ते 15,000 लोक तिथं सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे एक अफाट काम सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला येऊन एवढं मोठं अफाट काम करू शकतोय तर म्हणजे ही प्रेरणा घेण्यासारखी आहे. ती आपण सर्वांनी त्याच्या पुण्यतिथीनिमित्त घ्यावी